स्वच्छ राहायला पाहिजे, घर घर तिरंगा लागला पाहिजे। संपूर्ण महानगरपालिका अधिकारी, पीडब्ल्यूचे अधिकारी, एमएससीबीचे अधिकारी सगळ्यांच्या उपस्थितीत साफसफाई अभियान 15 ऑगस्टच्या पूर्व दिवशी या शहरामध्ये अमरावतीमध्ये होत आहे। अनेक अधिकाऱ्यांना नाल्यामध्ये उतरून साफसफाई करायला लावली आहे। त्याच्यानंतर जर या अमरावती शहरामध्ये गंदगी असली आणि नाल्या भरले असले, डेंग्यू मलेरियासारखे स्वयंफ्लूसारखे पेशंट आढळले तर अधिकाऱ्यांना नालीमध्ये उतरून नालीची साफसफाई करायला लावील। आताच एका अधिकाऱ्याला नालीमध्ये उतरवलं, साफसफाई करायला लावली। जर ठेकेदारांना पाठीशी घालत नसतील अधिकारी तर अधिकाऱ्यांच्या हातानं नालीमध्ये उतरून साफसफाई करायला लावील। साफसफाई अभियान हे 15 ऑगस्टच्या आधी पूर्ण अमरावती शहरामध्ये सुरू केलेलं आहे। गेले 3 वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये नगरसेवक ही व्यवस्था नाही आहे, त्यामुळे पूर्ण शहरामध्ये गंदगीचं वातावरण आहे। आणि हे तर 15 वर्ष झाले आमदार आहे, मग त्या नालीत उतरवायचंच होतं तर स्वतः उतरायला पाहिजे होतं ना। एका व्यक्तीला त्याला त्याच्या जीवाची पर्वा न करता त्याला उतरायला लावणे आणि त्यांनीही पॅन्ट वरती करून भीतीने का की प्रेमाने जे काही असेल ते उतरणे, हे तर अतिशय अमानवीय आहे। आणि मग तो एक साधा कर्मचारी असेल, तुम्ही तर आमदार होते ना, 15 वर्ष झाली, तुम्ही उतरायला पाहिजे होतं। आता निवडणूक आली म्हणून तुम्हाला नाल्या दिसतात आहे, निवडणूक आली म्हणून तुम्हाला आता भूमिपूजन दिसतात आहे। जनता तुम्हाला माफ करणार नाही। या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला नालेत उतरवणे ह्या तर कायद्याने गुन्हा आहे। खरं पाहिलं तर माननीय आयुक्तांनी किंवा माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून गुन्हा दाखल करायला पाहिजे, सुमोटो गुन्हा दाखल करायला पाहिजे, ही माझी मागणी आहे। का गुन्हा दाखल काय करायला पाहिजे होता? कारण की नालीत उतरवता येतच नाही, कायदाच नाही म्हणतो। कुठेही गटारमध्ये व्यक्तीने उतरू नये, ते अमानवीय आहे हे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये। आणि म्हणून त्याला जबरदस्ती उतरवायला लावणे, त्याला उतरवायला भाग पाडणे, हे तर अतिशय मोठा गुन्हा आहे। आणि म्हणून त्याच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी आणि रवी राणांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आहे।